प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनं प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनं शब्दपुष्पैराचरामः शब्दपुष्पैराचरामः श्रीमतामभिनन्दनं शब्दपुष्पैराचरामः श्रीमतामभिनन्दनं प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनम्. अग्रे अस्माकं संस्कृतनाटकं सौहार्दं प्रकृतेः शोभा. इदं नाटकं परस्परं स्नेहसौहार्दपूर्णः व्यवहारः स्यात् इति बोधयति. सम्प्रति वयं पश्यामः यत् समाजे जनाः आत्माभिमानिनः सञ्जाताः, किन्तु ते परस्परं तिरस्कुर्वन्ति. अतः समाजे पारस्परिकस्नेहसंवर्धनाय अस्मिन् नाटके पशुपक्षीणां माध्यमेन समाजे व्यवहृतम् आत्माभिमानं दर्शयन् प्रकृतिमातुः माध्यमेन अन्ते निष्कर्षः स्थापितः यत् कालानुगुणं सर्वेषां महत्त्वं भवति, सर्वे अन्योन्याश्रिताः सन्ति. इदानीं कैरळीभाषायां विवरणं സംക്ഷിപ്തകഥാം ച മിനി ഭഗിനി ദാസ്യതി. പ്രകൃതിയിൽ ജീവജാലങ്ങളെല്ലാം പ്രകൃതിയോടിണങ്ങി പരസ്പര സ്നേഹ സൗഹാർദ്ദത്തോടെ ജീവിക്കുമ്പോഴാണ് പ്രകൃതിയും ശോഭായമാനമാകുന്നത്. ഒരു ജീവിക്കും മറ്റൊന്നിനെ ആശ്രയിക്കാതെ ജീവനം സാധ്യമല്ല. അണ്ണാറക്കണ്ണനും തന്നാലായത് എന്ന പോലെ ഓരോരുത്തർക്കും അവരവരുടേതായ കഴിവും മികവുമുണ്ട്. അവിടെ വലുപ്പ ചെറുപ്പ ഭേദമില്ല. ഈ തത്വം പക്ഷി മൃഗാദികളെയും പ്രകൃതി മാതാവിനെയും കഥാപാത്രങ്ങളാക്കിക്കൊണ്ട് ഞങ്ങൾ അവതരിപ്പിക്കുന്ന നാടകമാണ് സൗഹാർദ്ദം പ്രകൃതേഹേ ശോഭ. കഥാസംഗ്രഹം: ഉറങ്ങിക്കിടക്കുന്ന സിംഹരാജാവിനെ ശല്യപ്പെടുത്തുന്ന വാനരന്മാരോട് വനരാജാവായ തന്നെ ശല്യപ്പെടുത്തുന്നത് ഉചിതമാണോ എന്ന് ചോദിക്കുമ്പോൾ വനരാജ പദവിക്ക് താങ്കളെക്കാൾ എന്തുകൊണ്ടും ശ്രേഷ്ഠർ തങ്ങളാണെന്ന് പറയുന്നു. ഈ സംഭാഷണം കേട്ട് അവിടെ എത്തുന്ന മറ്റു പക്ഷി മൃഗാദികളും അവരവരുടെ ഗുണങ്ങൾ വിവരിച്ച് തങ്ങളെ പുകഴ്ത്തിയും മറ്റുള്ളവരെ ഇകഴ്ത്തിയും സംസാരിക്കുന്നു. ഈ സമയം പ്രകൃതി മാതാവ് അവരുടെ മുമ്പിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് ഞാൻ നിങ്ങളെല്ലാവരുടെയും ജനനിയാണെന്നും വന്യജീവികളെല്ലാവരും അന്യോന്യം ആശ്രയിച്ച് പരസ്പര സൗഹാർദ്ദത്തോടെ ജീവിക്കേണ്ടവരാണെന്നും അരുളി ചെയ്യുന്നു. भो अहं वनराजः, किं भयं न जायते? किमर्थं मामेवं तुदन्ति सर्वे मिलित्वा?
यतः त्वं वनराजः भवितुं तु सर्वथा अयोग्यः। राजा तु रक्षकः भवति, परं भवान् तु भक्षकः। अपि च स्वरक्षायामपि समर्थः नासि तर्हि कथम् अस्मान् रक्षिष्यसि? किं न श्रुता त्वया पञ्चतन्त्रोक्ति? यो न रक्षति वित्रस्तान् पीड्यमानान् परे सदा जन्तून् पार्थिवरूपेण स कृतान्तः न संशयः। आम्, सत्यं कथितं त्वया। वस्तुतः वनराजः भवितुं तु अहमेव योग्यः। कथं त्वं योग्यः वनराजः भवितुं? यत्र तत्र का का इति कर्कशध्वनिना वातावरणम् आकुलीकरोषि। न रूपं न ध्वनिः अस्ति। कृष्णवर्णं मेध्यामेद्य भक्षकं त्वां कथं वनराजं मन्यामहे वयम्? अरे अरे, किं जल्पसि? यदि अहं कृष्णवर्णः तर्हि त्वं किं गौराङ्गः? अपि च विस्मर्यते किं यत् मम सत्यप्रियता तु जनानां कृते उदाहरणस्वरूपा। अनृतं वदसि चेत् काकः दशेत् इति प्रकारेण अस्माकं परिश्रमः ऐक्यं च विश्वप्रथितम्। अपि च काकच्चेष्टः विद्यार्थी एव आदर्शछात्रः मन्यते। अरे अलम् अलम् आत्मप्रशंसया किं विस्मर्यते यत् काककृष्ण पिककृष्ण को भेदः पिककाकयोः? वसन्तसमये प्राप्ते काक काक पिक पिकः। रे परभृत्, अहं यदि तव सन्ततिं न पालयामि तर्हि कुत्र स्युः पिकाः? अतः अहम् एव करुणापरः पक्षिसम्राट् काकः। अरे अरे, सर्वं सम्भाषणं शृण्वन्नेव अहम् अत्र आगच्छम्। अहं विशालकायः, बलशाली, पराक्रमी च। सिंहं वा स्यात् अथवा अन्यः कोऽपि वन्यपशून् तु तुदन्तं जन्तुम् अहं स्वशुण्ठेन पोथयित्वा मारयिष्यामि। किम् अन्यः अस्ति एतादृशः पराक्रमी? अतः अहमेव योग्यः वनराजपदाय। अरे अरे, एवं वा? भोः गज, मामपि एवमेव अतुतन् एते वानराः। एतस्मात् एव तु कथयामि यद् अहमेव योग्यः वनराजपदाय, येन विशालकायं पराक्रमिणं भयङ्करं चापि सिंहं गजं वा पराजेतुं समर्था अस्माकं जातिः। अतः वन्यजन्तूनां रक्षायै वयमेव क्षेमाः। अरे अरे, मां विहाय कथमन्यः कोऽपि राजा भवितुमर्हति? अहं तु शीतले जले बहुकालपर्यन्तम् अविचलः ध्यानमग्नः स्थितप्रज्ञः इव स्थित्वा सर्वेषां रक्षायाः उपायान् चिन्तयिष्यामि।
योजनां निर्मीय च स्वसभायां विविधपदम् अलङ्कुर्वाणैः जन्तुभिश्च मिलित्वा रक्षोपायान् क्रियान्वितान् कारयिष्यामि। अतः अहमेव वनराजपदप्राप्तये योग्यः। विरम विरम आत्मश्लाघायाः। किं न जानासि यत् यदि न स्यान्नरपति सम्यग्नेता तदप्रजा अकर्णधारा जलधो विप्लवेदेह नौरिव। को न जानाति तव ध्यानावस्थां। स्थितप्रज्ञ इति व्याजेन वराकान् मीनान् छलेन अधिगृह्य क्रूरतया भक्षयसि। थिक्त्वा तव कारणात् तु सर्वं पक्षिकुलमेव अवमानितं जातम्। अत एव कथयामि यत् अहमेव योग्यः वनराजपदाय। शीघ्रमेव मम राज्याभिषेकाय तत्पराः भवन्तु सर्वे वन्यजीवाः। अरे वानर, तूष्णीं भव। कथं तं योग्यः वनराजपदाय? पश्यतु पश्यतु, मम शिरसि राजमकुटमिव शिखां स्थापयता विधात्रा एवाहं पक्षिराजः कृतः। अतः वने निवसन्तं मां वनराजरूपेण अपि द्रष्टुं सज्जाः भवन्तु अधुना। यतः कथं कोऽपि अन्यः विधातुः निर्णयम् अन्यथा कर्तुं क्षमः। अरे अहिबुक्, नृत्यातिरिक्तं का तव विशेषता यत् त्वां वनराजपदाय योग्यं मन्यामहे वयम्? यतः मम नृत्यं तु प्रकृतेः आराधना। पश्य पश्य, मम पिच्छानाम् अपूर्वं सौन्दर्यं। न कोऽपि त्रैलोक्ये मत्सदृशः सुन्दरः। वन्यजन्तूनाम् उपरि आक्रमणं कर्तारं तु अहं स्वसौन्दर्येण नृत्येन च आकर्षितं कृत्वा वनात् बहिष्करिष्यामि। अतः अहमेव योग्यः वनराजपदाय। अरे, किं वनराजपदाय सुपात्रं चीयते? एतदर्थं तु आवामेव योग्यौ। यस्य कस्यापि चयनं कुर्वन्तु सर्वसम्मत्या। तूष्णीं भव भो, युवाम् अपि मत्सदृशौ भक्षकौ न तु रक्षकौ। एते वन्यजीवाः भक्षकं रक्षकपदयोग्यं न मन्यन्ते। अत एव विचारविमर्शः प्रचलति। सर्वथा सम्यक् उक्तं सिंहमहोदयेन। वस्तुतः एव सिंहेन बहुकालपर्यन्तं शासनं कृतं। परम् अधुना तु कोऽपि पक्षी एव राजा इति निश्चेतव्यम्। अत्र तु निस्संशयं कार्यम् एव अस्ति। आत्मश्लाघाहीनः पदनिर्लिप्तः उल्लूकः सर्वपक्षिमृगादिषु योग्यतमः। अतः उल्लूकः एव वनराजः भवितुम् अर्हति। सर्वे पक्षिणः सज्जाये गन्तुम् इच्छन्ति तर्हि शीघ्रमेव आहा, अत्र मयूरहंसकोकिलचक्रवाकशुकसारसादयः पक्षिप्रधानाः विद्यमानाः सन्ति। तेषु दिवान्धस्य अस्य कराळवक्त्रस्य अभिषेकार्थं सर्वे सज्जाः किम्? सर्वथा युक्तमेव। पूर्णं दिनं यावत् निद्रायमाणः एषः कथम् अस्मान् रक्षिष्यति? वस्तुतः तु
സ്വഭാവരൗദ്രമത്യുഗ്രം ക്രൂരമപ്രിയവാദിനം ഉലൂകം നൃപതിം കൃത്വാ കാനു സിദ്ധിർഭവിഷ്യതി. ഭോ ഭോ പ്രാണിനഃ യൂയം സർവേ ഏവ മേ സന്തതിഃ കഥം മിതഃ കലഹം കുർവന്തി. വസ്തുതഃ സർവേ വന്യജീവിനഃ അന്യോന്യാശ്രിതാഃ. സദാ സ്മരത ദദാതി പ്രതിഗൃഹ്ണാതി ഗുഹ്യമാഖ്യാതി പൃച്ഛതി ഭുങ്ക്തേ ഭോജയത്തെ ചൈവ ഷഡ്വിധം പ്രീതിലക്ഷണം. मातः कथयति तु भवती सर्वदा सम्यक्, परं वयं भवतीं न जानीमः. भवत्याः परिचयः कः? वत्साः अहं प्रकृतिः युष्माकं सर्वेषां जननी. यूयं सर्वे एव मे प्रियाः. सर्वेषामेव मत्कृते महत्त्वं विद्यते यथासमयम्. न तावत् कलहेन समयं वृथा यापयन्तु, अपि तु मिलित्वा एव मोदध्वं जीवनं च रसमयं कुरुध्वं. तद्यथा कथितं प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितं. न आत्मप्रियं हितं राज्ञः प्रजानां तु प्रियं हितम्. अपि च अगाधजलसञ्चारी न गर्वं याति रोहितः. अङ्कुष्ठोदकमात्रेण शफरी फुर्फुरायते. अतः भवन्तः सर्वे अपि शफरीवत् एकैकस्य गुणस्य चर्चां विहाय मिलित्वा प्रकृतिसौन्दर्याय वनरक्षायै च प्रयतन्ताम्. सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.